नमस्कार, स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे नुकतीच जाहीर झालेली 1000 पदांची जी तलाठीची भरती आहे त्याबाबतचा हा विषय आहे। लवकरच जाहिरातसुद्धा येईल। तर तलाठी होण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, कुठली पुस्तके वाचावीत आणि अभ्यास कसा करावा या सर्वांची माहिती मी तुम्हाला आज या आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर सर्वप्रथम आपण पाहूया तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते। तर कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठामधून तुमची पदवी होणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरच तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। त्यानंतर आहे एकूण जे पदं आहेत ते आत्ताच जाहीर केल्याप्रमाणे नुकतेच 1000 पदांची ही भरती होणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार जिथे तुम्हाला फॉर्म भरता येईल तिथे तुम्ही भरून ही परीक्षा देऊ शकता। महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक्झाम देऊ शकता। त्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे डोमेसाईल हे अत्यंत गरजेचं आहे। 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहता याचा महाराष्ट्र अधिवास दाखला असतो, त्याला डोमेसाईल असं म्हणतात, ते असणं अनिवार्य आहे। पुढे जी वयोमर्यादा आहे ती तलाठी पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहे 18 ते 38 वर्ष आणि इतर सर्व जाती आणि EWS प्रवर्गासाठी आहे 18 ते 43 वर्ष। त्यानंतर परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया। एकूण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील आणि MPSC प्रमाणे या तलाठी या पदासाठी जी परीक्षा होते त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट कसे करता येईल याकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे। कारण यामध्ये मायनस सिस्टीम नसल्यामुळे तुमचे जरी काही प्रश्न चुकले तरी ते मायनस सिस्टीममध्ये मायनस मार्किंगमध्ये जाणार नाहीत। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं याकडे तुमचा कल राहिला पाहिजे। त्यानंतर आहे नेमका अभ्यासक्रम तलाठी पदासाठी काय असतो। तर मराठी व्याकरणाला 25 प्रश्न विचारले जातात 50 गुणांसाठी। इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न विचारले जातात 50 गुणांसाठी। गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी। त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जे आपलं GK आहे ते 25 प्रश्न 50 गुणांसाठी। ते सामान्य ज्ञानमध्ये तुमचं चालू घडामोडी आलं, तुमचं राज्यघटना आली, तुमचं भूगोल आलं, तुमचं इतिहास, समाज सुधारक सर्व विषय। तर या सर्व घटकांवरती एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यासाठी आहेत 200 गुण। जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करून जास्तीत जास्त मार्क मिळून मेरिटमध्ये कसं येता येईल यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर नेमकं कुठली पुस्तकं ही परीक्षा देण्यासाठी वापरायची आहेत तुम्हाला याची मी माहिती देतो। जे मुलं नवीन अभ्यासाची तयारी करत आहेत किंवा ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नाही तर त्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की नेमकी पुस्तकं कुठली वाचायची। तर मी तुम्हाला सांगतो, बाजारामध्ये भरपूर सारे पुस्तकं आहेत प्रत्येक विषयासाठी। त्यातले मोजकी 1 किंवा 2 पुस्तकं तुम्ही रेफर करा। 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। त्यामुळे मराठी व्याकरणासाठी तुम्हाला मी 2 पुस्तकं सांगतो, त्यामधलं तुम्ही एक कुठलंही रेफर करा, दोन्हीही अतिशय उत्कृष्ट असे आहेत। पहिलं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आणि दुसरं आहे मोरावळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक। दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही रेफर करू शकता किंवा दोन्हीही रेफर केले तरी चालेल। त्यानंतर आहे दुसरा विषय गणित आणि बुद्धिमत्ता। गणित आणि बुद्धिमत्तेसाठी बाजारामध्ये भरपूर सारे प्रकाशनाची पुस्तकं आहेत, त्यातले तुम्ही कुठलेही 2 रेफर करू शकता। त्यांची गणितं सोडवण्याची जी पद्धत आहे ती एकच पद्धत तुम्ही फॉलो करून तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांमधली गणितं तुम्ही सरावासाठी घेऊ शकता, पण मेथड तुमची सोडवण्याची एकच ठेवा। वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी मेथड दिलेली आहे, तर ती तुम्ही जर रेफर करत बसाल तर तुम्हाला पूर्ण जम्बलिंग होऊन जाईल। त्यामुळे तुमची मेथड एकच ठेवा। पुस्तकं तुम्ही उदाहरणांसाठी रेफर करू शकता।
तर माझ्या नॉलेजनुसार आणि माझ्या अभ्यासानुसार तुम्ही गणित या विषयाला मी तुम्हाला पुस्तकं सांगतो, त्यामधले तुम्ही कुठलंही एक पुस्तक रेफर करू शकता. त्यामध्ये आहे फास्ट ट्रॅकचं गणिताचं पुस्तक, त्यानंतर कोकिळा प्रकाशनचं आहे, त्यानंतर पंढरीनाथ राणे सरांचं गणितासाठी चांगलं पुस्तक आहे. अभिनव प्रकाशनचं देखील गणितासाठी चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक चांगलं आहे. अभिनव प्रकाशनचं बुद्धिमत्तेचं आणि फास्ट ट्रॅकचं सुद्धा बुद्धिमत्तेचं पुस्तक चांगलं आहे. यामधलं तुम्ही कुठलंही एक वापरा. मी जेवढी नावं सांगतो ते अतिशय उत्कृष्ट लेखक आणि पुस्तकं देखील त्यांची छान आहेत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी. तर त्यांनी पूर्ण सिलेबस त्यामध्ये कवर केलेला आहे. त्यांची कुठली तरी एकच मेथड तुम्ही वापरून गणित सोडवा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. त्यानंतर विषय येतो इंग्रजी विषयासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं बेसिक क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तुमचं ग्रामर क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. इंग्रजीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजीचं पुस्तक वापरू शकता. त्यानंतर युनिक पब्लिकेशनचं देखील तुम्ही इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक वापरू शकता, MJ शेख सरांचं. त्यानंतर संतोष पवार सरांचं ओमकार करिअर अकॅडमी या नावाने संतोष पवार सरांचं इंग्लिश व्याकरणचं पुस्तक आहे, ते देखील तुम्ही वापरू शकता. तिन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक वापरा. तिन्ही अतिशय उत्कृष्ट लेखक आहेत आणि त्यांचं पुस्तकही खूप छान आहे. त्यानंतर विषय येतो सामान्य ज्ञान, ज्यामध्ये सर्व आपले विषय येतात. चालू घडामोडीपासून सर्व आपले शालेय जीवनात आपण जेवढे विषय अभ्यासले आहेत ते सर्व विषय यामध्ये येतात. तर चालू घडामोडीसाठी तुम्हाला मॅगझिन उपलब्ध आहेत. योजना आहे, परिक्रमा आहे. त्यानंतर दर महिन्याला काही पब्लिकेशनची पुस्तकं येतात. त्यानंतर पृथ्वी प्रकाशनचं दर महिन्याला एक मॅगझिन असतं, तेही वापरू शकता. त्यानंतर युनिक पब्लिकेशनचं चालू घडामोडीचं दर 3 महिन्यानंतर एक पुस्तक येतं, तेही वापरू शकता. अभिनव प्रकाशनचं चालू घडामोडीचं पुस्तक येतं, तेही वापरू शकता. हे झालं चालू घडामोडीसाठी. GKसाठी तुम्हाला एकनाथ पाटील सरांचा ठोकळा हे वाचणं अनिवार्य आहे. त्याशिवाय तुमची GKची तयारी होणार नाही. जर तुम्ही 2-3 वर्षापासून अभ्यास करत असाल तर तुमची समजा 2 वेळा रीडिंग झाली असेल तर ती 5 वेळा कशी होईल याकडे पहा. जास्तीत जास्त रीडिंग करा आणि त्यामधूनही जर वेळ मिळेल तुम्हाला तर तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांची संदर्भ पुस्तकं वापरा, वेगवेगळ्या विषयांची. जसं की राज्यघटनेसाठी कोळंबे सरांचं पुस्तक आहे, विज्ञानासाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक आहे, इतिहासासाठी 11वीचा इतिहास आणि युनिक पब्लिकेशन, तसेच गाठाळ सरांचं पुस्तक आहे. इत्यादी पुस्तकं तुम्ही इतिहासासाठी वापरू शकता. वेळ असेल तर हे संदर्भ पुस्तकं वापरा. अन्यथा एकनाथ पाटील सरांचा ठोकळ्यामधूनही बऱ्यापैकी तुमचं GK कवर होईल. हे झालं सर्व पुस्तकं सूची. त्यानंतर आपला विषय तो अभ्यास कसा करावा. तुमचं दिवसांचं शेड्यूल बनवा. त्यानुसार प्रत्येक दिवसात तुम्ही 24 तासामध्ये 3 विषय तुम्ही हाताळा. त्यामध्ये तुमचं मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल आणि गणित बुद्धिमत्ता. शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळी जेव्हा झोप येत असेल तेव्हा तुम्ही गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमची जी झोप आहे ती झोपसुद्धा निघून जाईल आणि तुमचं गणित आणि बुद्धिमत्तेसाठी चांगला वेळ उपयोगी पडेल. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला आणि जास्तीत जास्त वाचत राहिलात. खूप जणांचं असा प्रॉब्लेम होतो की आम्ही जे वाचतो ते लक्षात राहत नाही. तर एकदा वाचून कोणाच्याच लक्षात राहत नाही. जो कोणी अभ्यासाला सुरुवात करतो आणि ज्यांनी कोणी पोस्ट मिळवलेल्या आहेत त्यांनाही हेच प्रॉब्लेम फेस करावे लागलेले आहेत. त्यामुळे एकदा वाचून लक्षात राहत नाही. सारखं सातत्य तुम्ही ठेवा वाचनामध्ये. तुमच्या बरोबर सर्व लक्षात येईल. एक्झामला तुम्हाला आपोआप क्लिक होईल.
त्यामुळे वाचून आमचं लक्षात राहत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता सातत्य ठेवा वाचनामध्ये. 100% तुम्हाला फायदा होईल. या तलाठी या पदाच्या विषयावरती आणखीन मी व्हिडिओ बनवणार आहे. अभ्यास कसा करायचा, नेमकं त्यामधले महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत, त्या सर्वांबद्दल मी तुम्हाला पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल जेव्हा परीक्षा डिक्लेअर होईल तेव्हा. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. लवकरच आपण एक नवीन विषय, नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.